शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरी या वतीने मी स्वरांगी पेशकटीवा तुम्हा सर्वांचे स्वागत करते. परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. आपण सगळे एकनाथी भागवत अभ्यास चातुर्मासात करीत आहोत. या ग्रंथाचा विशेष अभ्यास व्हावा यासाठी ही प्रवचनमाला. यातील पुढील पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर या आपल्याला ब्रह्मज्ञानी कसा असतो हे समजून सांगणार आहेत. सद्गुरु कार्यास संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांचा रत्नागिरीस निवास असतो. त्या व्यवसायातने रेडिओलॉजिस्ट आहेत. परमपूज्य डॉक्टर काकांच्या संपूर्ण साहित्याचे DTPचे कार्य त्या करतात. पंचदशी, अपरोक्षानुभूती, विवेकसिंधू असे अनेक शास्त्रग्रंथ व प्रकरण ग्रंथ त्या साधकास समजावून देतात. ऑनलाईन अविरत वर्ग सुरू आहेत. सस्वरूपाची ओळख सर्वांना व्हावी असा सद्गुरूंचा मानस पूर्ण करण्यासाठी त्या अविरत झटत असतात. त्यामुळेच त्यांना यावर्षीचा शिवगड आध्यात्मिक ट्रस्टचा गुरुकृपा प्रसाद म्हणजेच गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. विशेष म्हणजे ब्रह्मपुरी करांवरती त्यांचे फार प्रेम आहे. आम्ही फार भाग्यवंत आहोत. त्या आमच्या आई मावशी आहेत. त्या आपल्याला आज जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नूर तेथे तव भगवत रूपे समजते भूते महाभूते स्वयं अध्याय 2 ओबी क्रमांक 187 समजून सांगणार आहे. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनास सुरुवात करावी. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वंशी विभूषितकरान्नवनीरताभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती ज्याला म्हणतात त्या भागवतातला 11वा स्कंध ज्याच्यावरती एकनाथ महाराजांनी टीका लिहिली आहे. तर तो आपण यावर्षी पारायणाला घेतलेला आहे. त्याच्यातला मला जी ओवी सांगितलेली आहे त्याचं आपण सगळा त्याच्या मागे काय आहे, कुठून ती आली आहे, हा सगळा विचार करून झालाय आपला. तर आता प्रत्यक्ष ओवी जेव्हा आपण पाहायला जातो, ओवी काय आहे? जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नुरे तेथे तव भगवत रूप समजते भूते महाभूते स्वये देखे. आता भूते महाभूते स्वये देखे कोण पाहत आहे? तर ते जे 9 योगी म्हटलं होतं, तर त्यांची ही स्थिती सांगतायत. ते कसे होते? जीवनमुक्त होते, पूर्ण ज्ञानी होते, सनक सनातन वगैरेंच्या पातळीचे तसेच होते, एकरूपच होते त्यांच्याशी. असे ते 9ही जण होते. 9 आपापसात जरी वेगळे दिसले तरी ब्रह्मरूपाने ते एकच होते. तसंच सनक सनकादिक वगैरे जे आहेत तेही त्यांच्याबरोबर एकरूपच होते. समर्थ सांगतात की साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. तशी या सगळ्यांची स्थिती होते. आज देखील जे जीवनमुक्त होतात, जे परमज्ञानी होतात, त्यांची स्थिती तीच होते. म्हणून हे जे इथे वर्णन आलेलं आहे, त्या 9 योग्यांचं जे वर्णन आलेलं आहे, तर ते कुठल्याही संताला, कुठल्याही जीवनमुक्ताला लागू पडणार आहे. जे परमस्थितीला पोचलेले आहेत असे. जीवनमुक्तात देखील खूप श्रेणी आहेत. हळूहळू कमी जास्त होतं. जसं आपल्या वर्गातनं श्रेणी असतात की नाही, काही मुलं थोडीशी कमी असतात, म्हणजे अगदी जरी पूर्णपणे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तरी त्याच्यात देखील कोणाला कमी मार्क असतात, कोणाला जास्त असतात. त्याचप्रमाणे जीवनमुक्तात देखील श्रेणी आहेत. काय जीवनमुक्त सगळेच असले
तरी काही अखंड स्वरूप स्थितीत असतात, अखंड भगवत रूप झालेले असतात. त्यांना दुसरं काही दिसत नाही वगैरे. ते सगळ्यात श्रेष्ठ समजले जातात. सहज स्थिती, त्याला तुर्यगा असं दुसरं नाव आहे. आता इथे जे म्हटलेलं आहे की जग परिपूर्ण भगवंते, जग जे आहे ते भगवंतानी पूर्ण भरलेलं आहे, परिपूर्ण. भगवंताशिवाय दुसरं काही नाही आहे त्याच्यात, असं ते बघतायत. मग जग जर का भगवंतानी परिपूर्ण असलं तर मी म्हणून कोणी वेगळं असेल का तिथे? मी जगाचा भाग आहे. आपण नेहमी काय करतो की जग वेगळं आणखीन मी वेगळं, अशा पद्धतीने जातो आपण. मी सापेक्ष सगळं जग असतं. त्यामुळे माझा विचार मी करत असते वेगळा आणि जगाचा वेगळा. हे जग सगळं असं आपण जगाकडे बघतो. पण माझ्या सकट जग हे लक्षात घ्यायचं. साधकाच्यासाठी मी जगाहून वेगळी नाहीये, जगाचा मी एक भाग आहे. तेव्हा जगाला जे जे आपण म्हणतो ते ते मला पण लागू होतं, हे पक्क लक्षात घ्यायचं असतं. पण भगवंतांनी परिपूर्ण आहे, आणि म्हणून जग जर का भगवंतानी परिपूर्ण आहे तर भूत, महाभूत, भूत म्हणजे जे जे निर्माण बदरूपच आहे, अशा पद्धतीने तो बघतो. ही त्याची दृष्टी झाली. ह्याच्याबद्दल आपल्याला थोडासा आता विचार केला पाहिजे. जग म्हणजे काय आहे? जे सारखं बदलत जातं, सारखं हलत असतं. आपल्याला गीतेतला हा ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित, ह्याला जो जाणतो तो वेदवित म्हणण्यात येतो. कारण जग अश्वत्थम, अश्वत्थम म्हणजे जे, तेव्हा त्या बिंदूमधला पाण्याचा जो कण असतो तर तो कण आत्ता जो आहे तोच पुढल्या क्षणी नसतो, तिथे त्याची जागा दुसरा घेत असतो. म्हणजे जग कसं आहे? अखंड बदलणार आहे, प्रवाह रूपाने नित्य आहे. म्हणजे कण जरी बदलला तरी प्रवाह कायम आहे. तसं जगात अखंड बदल होत असतात, पण जग मात्र कायम आहे. मग हे जग कसं आहे? ते भगवंतानी परिपूर्ण आहे. आपल्याला शांती मंत्र माहिती असेल, पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. काय सांगतो हा? की ते जे ब्रह्म आहे ते पूर्ण आहे, हे जग पूर्ण आहे. त्या ब्रह्मातून हे जग जर का काढलं तरीही ब्रह्म पूर्ण आहे, आणि जग जर का निर्माण झालं तरीही ते ब्रह्म पूर्ण आहे, पूर्णच आहे. आणि असं हे जे जग आहे हे भगवंतानी पूर्ण आहे, भगवंतानी परिपूर्ण. ब्रह्म नाही असं कधीच होत नाही, कारण जग भगवंत म्हणजे भगवंताचा अर्थ काय आहे तोही पाहायला पाहिजे आपल्याला. कोणी परिपूर्ण आहे, कोणी हे व्यापलेलं आहे? तर भगवंतानी. तिथे परत दोन शब्द आले, भगवंत किंवा भगवान. भगचा अर्थ काय आहे? वान किंवा वंत म्हणजे त्यांनी संपन्न असा अर्थ होतो, पण भगचा अर्थ काय आहे? त्याला बरेच अर्थ आहेत जे सांगितलेले आहेत. की सूर्याला भग म्हणतात, चंद्राला भग म्हणतात. म्हणजे ब्रह्म कसं आहे? प्रकाशमान आहे. प्रकाश म्हणजे आपला लौकिक प्रकाश नाही आहे सूर्यप्रकाशाचा, चंद्रप्रकाशाचा. हा जो प्रकाश आहे हा त्याचा चिद्रूप प्रकाश आहे, म्हणजे ज्ञानरूप प्रकाश आहे. आपण नेहमी म्हणतो ज्ञानाला प्रकाश म्हणतो की नाही, काही प्रकाश पडला की नाही, या पद्धतीने आपण विचारतो. कळलं का? ह्या अर्थी प्रकाश पडला का, असा आपण शब्दप्रयोग नेहमी करतो. तर हा जो प्रकाश आहे, चंद्रसूर्याला जो प्रकाश मिळतो तो कोणापासून मिळतो? आपण म्हणू की नाही, सूर्य तर स्वयंप्रकाश आहे, चंद्राला सूर्याचा प्रकाश आहे. पण सूर्याला प्रकाश कुठून आला? सूर्याला जी प्रकाश देण्याची ताकद आहे ती कुठून आली? ती आली ब्रह्माच्यामुळे. भयादस्यात सूर्य तपते किंवा अशा तऱ्हेचा दोन मंत्र आहेत उपनिषदातनं. की भीषास्माद वात पवते, त्याच्या भयानी वारा वाहतो, सूर्य तापतो.
आणखीन मृत्युर्धावती पंचमहा म्हणून म्हटलंय. मृत्यू सुद्धा त्याच्या भयानी काम करतो. भयानी म्हणजे त्याच्या आज्ञेनी. कोणाच्या आज्ञेनी? हा जो आहे परब्रह्म ज्याला म्हणतात, ईश्वर तत्व ज्याला म्हणतात, त्याच्या आज्ञेनी, त्याच्या नियोजनाप्रमाणे हे सगळं काम करतात. म्हणून भग म्हणजे सूर्य जो प्रकाश देतो, तो ज्ञानप्रकाश आहे तिथे. चंद्र किंवा दैव ज्याला सुदैव म्हणतात, ते तोही त्याचा अर्थ आहे. कीर्ती, यश, औदार्य, सौंदर्य, मोक्ष हे सगळे अर्थ भगच आहेत. आपल्याला षड्गुणैश्वर्य वगैरे आपण म्हणतो, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य वगैरे हे जसे आहेत भग किंवा काय मगाशी शब्द वापरला मी, जाऊन दे, हे जे षड्गुणैश्वर्य, हे जे गुण आहेत ते भग आहेत. हे भग म्हणजे सुदैव, संपूर्ण जे जे चांगलं आहे तर ते आहे तिथे. आणि त्या सगळ्यांनी जो संपन्न आहे तो भगवंत आहे. म्हणजे भगवंत म्हणजे कोण आहे? ईश्वर आहे. हा ईश्वर काय करतो? हा ब्रह्माचाच अंश म्हणता येत नाही, पण ब्रह्माचंच प्रतिबिंब आहे म्हणूया. आणखीन हे प्रतिबिंब आहे, ब्रह्माचं दुसरं रूप आहे, जे भ्रामक असलं तरी जगाच्यासाठी ते सत्य आहे. आपल्यासाठी आज तरी ते सत्य आहे, कारण आपल्याला ब्रह्मज्ञान नाही आहे. ते सगळीकडे व्यापून आहे, हे आपल्याला ज्ञान नाही आहे. मग असं ज्ञान नसल्यामुळे ज्याच्या नियोजनाखाली, ज्याच्या अंमलाखाली हे सगळं जग चाललं आहे, त्याला आपण मानलं पाहिजे, त्याला आपण नमस्कार केलाच पाहिजे. त्या भगवंतांनी हे जग संपूर्ण व्यापलेलं आहे. हा जो भगवंत आहे हा काय करतो? जग, जीव हे सगळं त्याच्याकडून नियम्य आहे. म्हणजे तो जसं आखून देईल त्याप्रमाणे हे जग चालतं. त्यांनी सांगितलं की आम्हाला एक कविता होती लहानपणी, नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. आता पावसाळा, उन्हाळा वगैरे हे जे ऋतू आहेत सगळे हे नियमाने येतात. आपल्याला माहिती आहे की पावसाची 8 नक्षत्र वगैरे वगैरे हे जे अशा पद्धतीने जी सगळी मांडणी केलेली आहे ती कशासाठी आहे? की हे जे चक्र आहे, ऋतुचक्र आहे, सगळी ही जी चक्र चाललेली आहे, जीवाचं चक्र आहे, जगाचं चक्र आहे, एकाच्या एक आतमध्ये बसलेली आहे. जीवाचं चक्र जे आहे ते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह्या पद्धतीने आहे की पुन्हा पुन्हा जो जीव असतो तो जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागतो, पुन्हा मरण येतं. जन्म म्हणजे मृत्यूचं मुख. मृत्यूकडचा प्रवास सुरू, जन्म झाल्याबरोबर मृत्यूचा प्रवास करता करता एक दिवस मरतो, पुन्हा मग जन्माच्या कडे यायला लागतो. हे चक्र अखंड चाललेलं असतं. ऋतुचक्र आपल्याला माहिती आहे. सगळे पदार्थ रिसायकल हल्ली येतं की नाही, रिसायकल करा म्हणजे पुन्हा ते दुसऱ्या फॉर्ममध्ये आणा, रिसायकल. सतत सतत सगळं चक्राकार गतीने फिरत आहे. जग आज दिसत आहे, कधीतरी त्याचा प्रलय होणार आहे, पुन्हा ते जन्माला येणार आहे. तेही चक्र अखंडित चालू असतं. ही सगळी चक्र कोणाच्यामुळे चालतात? त्या भगवंताच्या नियोजनाप्रमाणे चालतात. त्यांनी ठरवून दिलाय की सूर्य कसा फिरेल, पृथ्वी त्याच्या भोवती कशी प्रदक्षिणा घालेल, पृथ्वीचा अंश किंचित वाकडा का ठेवलेला आहे, त्याचा व्यास जो आहे त्याच्यामुळे ऋतू येतात. नाहीतर कायम एका ठिकाणी सूर्य तळपत राहिला असता, नाहीतर कायम तेच ते सगळं राहिलं असतं. तसं न होता चक्र चालावीत यासाठी पृथ्वीचा आस थोडासा कलता ठेवलाय. हे कोणाच्या नियोजनाने झालं, कोणाच्या आज्ञेने झालं? तो हा भगवंत आहे. जग जे आहे ते संपूर्ण भगवंताच्या नियोजनाप्रमाणे चालत असतं. भगवंतानी जे आखून दिलेलं आहे त्याप्रमाणे चालत असतं. आंब्याच्या झाडाला आंब्याचंच फळ लागावं, चिकूला चिकूचंच लागावं, खैराला काटे असावेत, गुलाबाला काटे असावेत,
हे जे सगळे आहे नियोजन, हे त्याचं आहे. आणि त्याच्या प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी कारणं असतात, ती त्याची त्याला माहिती. त्यांनी प्रारब्धाचं आपल्याला आखून दिलेलं आहे की जीव जे करेल मनुष्य जन्मात, कर्माचा जो सिद्धांत आहे तो त्यांनी घालून दिलेला आहे. जे आपण करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे. ह्या ना त्या जन्मात, कुठच्या तरी जन्मात आपल्याला ते भोगायला लागणार आहे. मनुष्य जन्मात नाही भोगलं तर भोगयोनी आहेत बाकीच्या, मनुष्याच्या खालच्या, म्हणजे प्राणी, पक्षी वगैरे वगैरे, वनस्पती, आणि मनुष्याच्या वरच्या म्हणजे गंधर्व, देव वगैरे, ह्याच्या सगळ्या योनी आहेत. कोणी कुठे जायचं, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, केवळ शरीराने केलेलं ते पाप पुण्य नसतं, त्याच्या मागे भावना काय आहे हे महत्वाचं असतं. नेहमी त्या क्रियेच्या मागे काय भावना आहे. आता आई मुलाला थप्पड मारते, थप्पड मारली म्हणजे ते पाप झालं, त्याला दुखवणं झालं, रागावली, दुखवणं झालं, पण त्याच्या मागे भावना काय आहे की मुलाचं कल्याण व्हावं, त्याला वळण लागावं, त्यामुळे ते पाप होत नाही. जर का कोणी आकसाने, दुष्टाव्याने असं एखाद्याला मारलं तर ते पाप होतं, पण जेव्हा कल्याणासाठी रागवलं जातं तेव्हा ते पाप होत नाही. हे पाप आणखीन पुण्य कसं आहे हे फार सूक्ष्म विचार आहे, पण हा कोणी घालून दिलाय? भगवंताने घालून दिलाय. मी जर का रहदारीचे नियम मोडले, त्यामुळे इतरांना त्रास होतो, पाप झालं. शेजाऱ्यांच्या अंगणात मी कचरा टाकायला लागले किंवा रस्त्यावरती फेकायला लागले, लोकांना त्रास होणार की नाही? पाप झालं. तुकाराम महाराजांनी थोडक्यात सांगितलंय, पुण्य पर उपकार पापते परपीडा. सूत्रमय त्यांनी पाप आणि पुण्याच्या व्याख्या सांगितल्या. त्याचा आपण खोलवर विचार केला तर आपल्या जीवनात आपण किती पाप करतो, किती पुण्य करतो. जेव्हा मी करतेय ह्या भावनेने आपण करत असतो तेव्हा ती सगळी आपल्या अंगाला जडतात आणि त्याप्रमाणे आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरायला लागतं. ही सगळी जी आहे व्यवस्था ही कोणाची आहे? ही त्या भगवंताची. त्यांनी जग पूर्ण व्यापलाय आणि त्यामुळे माझ्या मनातलं त्याला कसं कळेल? का नाही कळणार? मनात काय सगळीकडे तोच व्यापून राहिलेला आहे. माझ्या मनात शब्दरूप येण्याच्या आधी त्याला तो भाव कळलेला असतो. त्यामुळे त्याच्या प्रार्थनेसाठी वास्तविक देवळात जायची काडी मात्र गरज नाही. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, हे जे म्हटलेलं आहे. आपण जिथे असू तिथे जर का मनोभावे त्याची प्रार्थना केली त्याला पोचते ती. कारण जग परिपूर्ण भगवंत आहे. तो माझ्यात पण आहे, जगात पण आहे. तो नाही असं एकही स्थळ नाहीये. त्यामुळे मी काय करते, माझ्या मनात काय विचार येत आहेत, हे सगळं मला कळायच्या आधी त्याला कळलेलं असतं. पक्क लक्षात घ्यायचं. आपल्याला ती कथा माहिती आहे ना की श्री गुरूंच्या पूर्वीचा आश्रमातले काळ आहे, तेव्हा काही शिष्यांना घरी पाठवायची वेळ आली, समावर्तन त्याला म्हणतात. तर त्याच्या आधी गुरुजींनी एक परीक्षा घेतली की ते जे 3-4 शिष्य होते त्यांना प्रत्येकाला एक फळ दिलं आणि सांगितलं की जिथे कोणीही बघत नाही अशा ठिकाणी जाऊन हे खायचं आणि मग माझ्याकडे यायचं. त्याप्रमाणे गेले सगळे, एकेका दिशांना वेगवेगळ्या. एक गेला, आसपास कोणी माणूस नाही, यांना पाहिलं, खाऊन टाकलं, गेला परत. दुसरा पाहायला लागला, अरे इथे कुत्रा आहे, इथे मांजर आहे, इथे अमुक आहे, तमुक आहे, मासा आहे. जिथे जाईल तिथे कोणी ना कोणीतरी त्याला प्राणी दिसत होते, वरती पक्षी दिसत होते. कसं खायचं? शेवटी एका अंधाऱ्या जागेत जाऊन कोणी तिथे नाहीये ना खात्री करून त्यांनी खाऊन टाकलं, गेला परत. तिसरा जो आहे तो असा सगळीकडे हिंडला आणि तसंच्या तसं फळ घेऊन तो परत आला. त्याला विचारलं गुरुजींनी की का बाबा, हे दोघं तर फळं खाऊन आले, तुला का अशी जागाच नाही का सापडली?
तो म्हणाला बाकी कोणी नाही, असं सगळीकडे होतं, खूप ठिकाणी होतं, पण अहो मी बघत होतो ना, देव होता, मी बघत होतो, मग कोणी नाही अशी जागा कशी काय मला मिळणार. त्याला गुरुजींनी पास करून घरी पाठवलं, बाकीच्यांना परत ठेवून घेतलं. म्हणजे जोपर्यंत जग परिपूर्ण भगवंत आहे हे आपल्याला कळत नाहीये, तोपर्यंत आपण पास होत नाही, तोपर्यंत आपण मुक्त होत नाही. हा जो विसा असतो ना, ब्रह्मारूप व्हायचा, तो अशा पद्धतीने मिळतो, तोपर्यंत मिळत नाही. जग परिपूर्ण भगवंते हा अनुभव यायला लागतो. तसं बुद्धीचा पक्का निश्चय व्हायला लागतो. त्या शिष्याचा झाला होता निश्चय की भगवंत सगळीकडे व्यापून आहे, माझ्यात आहे, मी बघतोय म्हणजे भगवंत बघतोय, म्हणजे इथे आणखीन कोणीतरी आहे, हा त्याचा निश्चय झाला होता. हे परिपूर्ण भगवंत आहे. आपण बघा, लक्ष्मी म्हणतो किरसुणीला सुद्धा नमस्कार करतो, कशालाही पाय लागला, जड वस्तूला जरी पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. का? जग परिपूर्ण भगवंत आहे. म्हणजे कशालाही पाय लागला असा तरी आपण नमस्कार करतो. पृथ्वीवरती खाली पाय ठेवण्याच्या आधी सकाळी काय म्हणतो? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्य पादस्पर्शम क्षमस्व मे. तुझ्यावरती उभं राहण्यापासून मला गत्यंतर नाहीये, पण माझा पादस्पर्श, मी पायाने माझ्या स्पर्श करतोय ह्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. कारण पृथ्वीमध्ये पण ते तत्व भरून आहे. नारायण जो आहे, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काय, असं समर्थ सांगतात. म्हणजे जेव्हा आपण कोणाला सुख देतो, कोणालाही प्रसन्न करतो, तेव्हा भगवंत प्रसन्न होतो. हे खोटं बोलून नाही, आत्ताच म्हटलं तसं की आपण काय भावनेने हे करतोय हे भगवंताला कळतं. त्यामुळे आपण मनापासून जेव्हा कोणालाही मदत करू तेव्हा ते भगवंतालाच करतो. जे काय करतोय ते भगवंतासाठी करतो. एकनाथ महाराजांच्या अशा कथा आहेत, आपल्याला माहिती आहे की काशीहून गंगेची जी कावड आणली तर ती गाढवाला त्यांनी पाणी पाजलं, ते कारण गाढवात त्यांना भगवंत दिसला. जलदेवता जी आहे तर ती त्या गाढव्यातला भगवंताला त्यांनी अर्पण केली. तिथे दैवत आहेत ती सगळी, हे त्यांना माहिती होतं, दिसत होतं, प्रत्यक्ष अनुभव होता. त्यामुळे त्यांनी ते केलं. कुत्र्यात त्यांनी भगवंत पाहिला, आणि तेच एकनाथ महाराज हे लिहित आहेत. हा सगळ्यांचा अनुभव आहे. सगळ्यांना कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीने भगवंताचं दर्शन होतं. हे सतत असतं असं नाही मी म्हणणार, पण त्या भावामध्ये तसं भगवंताचं दर्शन सगळीकडे होऊ शकतं. जर का सतत झालं असतं तर व्यवहार सांभाळता आला नसता, पण तसा निश्चय मात्र सतत असतो. फरक लक्षात घ्यायचा हा की भगवंत प्रत्यक्ष दिसला तिथे तर आपल्याला मुलाला रागवता येईल का? मोठा प्रश्न आहे. आपल्याला अन्न तरी खाता येईल का? आपल्याला काहीतरी करता येईल का? पण तो निश्चय असला तर करता येतं. काही भावावस्थेत, विशिष्ट भावावस्थेत तशी दर्शनं होऊ शकतात, पण ती अगदी तात्पुरती असतात. त्यांनी आपला निश्चय दृढ व्हायला मदत होते. आणि हा दृढ निश्चय जो आहे, जग परिपूर्ण भगवंते, भगवंतानी जग व्यापलेलं आहे. मनाच्या श्लोकात शेवटी शेवटी फार छान प्रश्न आहे, शिष्याने विचारलाय की देहे टाकिता देव कोठे राहतो? देहामध्ये देव आहे असं म्हणताय, मग देह पडल्यानंतर हा देव कुठे राहतो? परी मागुता ठाव कोठे पाहतो? नंतर कुठे मग तो जातो? आणखीन त्याच्यावरती समर्थाने सांगितलंय की नभी वावरे जो अणु रेणू काही, रिता ठाव या राघवे विण नाही. ह्या नभामध्ये म्हणजे आकाशात, म्हणजे आकाश म्हणजे केवढं आहे?
अनंत ब्रह्मांडांना व्यापून पलीकडे उरलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे परब्रह्म आहे. या अनंत ब्रह्मांडांना व्यापून जे आकाश आहे त्याच्यात जो काय अणुरेणू वावरतोय त्या राघवाशिवाय म्हणजे परब्रह्माशिवाय जागा कणभरही मोकळी नाहीये. अणुमात्र रीते नाही. कुठेही रिकामा जागा नाहीये परब्रह्माशिवाय. तो भगवंत जो आहे तो सगळीकडे व्यापून, तो जो राम आहे तो सगळीकडे व्यापून आहे. कृष्ण जो आहे पूर्ण व्यापून आहे. त्यामुळे कृष्णाच्या निर्याणाची जी कथा सांगितलेली आहे 33व्या अध्यायात त्याच्यात हे म्हटलंय की भगवान कृष्ण कुठच्या मार्गाने जात आहेत आपल्या निजधामाला हे बघण्यासाठी ब्रह्मदेवासह सगळे देव तिथे जमा झाले होते. भगवंतांचा निर्याण आपल्याला माहिती आहे की ते एका झाडाखाली बसलेले असताना गुडघ्यावरती असा पाय ठेवून एका व्याधाचा बाण त्यांच्या अंगठ्याला लागला, हरिणे समजून. आणखीन त्याच्यात नंतर त्यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने त्यांनी देहत्याग केला असं म्हणायला पाहिजे. तर ते कुठच्या मार्गाने गेले कोणालाही कळलं नाही. निजधामाला गेले म्हणजे साकार रूप जे होतं ते कुठच्या मार्गाने गेलं कळलं नाही. ह्याला कारण हेच आहे की भगवंत जे आहेत ते परब्रह्मच होते. कृष्ण श्रीकृष्ण ते परब्रह्म असल्यामुळे ते तिथल्या तिथे परब्रह्मरूपच झाले आणि परब्रह्मरूप विष्णू रूपाने परत प्रकट झाले. त्यामुळे त्यांचा मार्ग कोणाला कळला नाही. ते कसे गेले कळलं नाही. इतके देव तिथे प्रयत्न करत होते त्यांचा जाताना दर्शन घेण्याचा, पण कोणालाही तसं दर्शन झालं नाही. कारण ते ब्रह्मरूप होते आणि ब्रह्मरूप ब्रह्मातच विलीन झाले, विष्णू रूपाने परत प्रकट झाले. हे परब्रह्म जग परिपूर्ण भगवंत आहे. ते नाही असं जागाच नाहीये. रीता आठावया राघवे वेण नाही. तेव्हा हे आपल्यासाठी फार मोठं साधन आहे. परिपूर्ण भगवंत असल्यामुळे आपल्याला वास्तविक पाहता उपासनेला कुठे जायची गरज आहे हो. एका जागी बसावं, नाम घ्यावं, मानसपूजा करावी. मानसपूजेमध्ये देखील तो दिसतो आपल्याला, त्याचं दर्शन होतं. देवळात जाऊन दर्शन घ्यायची आवश्यकता नाही. हा एक मात्र करता येतं की त्याची मूर्ती पूजेच्यासाठी आपल्याला हृदयात ठसण्यासाठी एखादी सुंदर हसतमुख प्रसन्न रेखीव अशा मूर्तीचं दर्शन घ्यावं किंवा तसा फोटो आपल्या समोर ठेवावा. तसा जर का ठेवला तर आपलं मन रमायला आणि त्याच्यात अडकायला खूप मदत होते. आपल्याला साकाराचा आधार लागतो त्या निराकार परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी. म्हणून तिथे तो प्रत्यक्ष आहे अशा भावनेने आपण त्याची उपासना करावी. म्हणजे मग निराकारापर्यंत आपल्याला पोचता येतं. इथे हेच म्हटलंय की जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नुरे तेथे. हे पुढलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण त्या भगवंताला बघायला लागतो त्यावेळी माझ्या सकट सगळीकडे तो भगवंत आहे. माझ्या सकट मी पण भगवंत रूप आहे. उपनिषदात आहे की अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठे गिरेरिव, किंवा आत्मारामात म्हटलंय की मीची सकळ विस्तारिलो भूमंडळी. मीच सगळीकडे व्यापून आहे असा शिष्याला अनुभव आला. जेव्हा अनुभवाचं त्याच्या दृढीकरण झालं आत्मारामात शेवटी, तर तेव्हा शिष्याने अशा पद्धतीने आपला अनुभव सांगितला की मीच सगळीकडे विस्तारलोय. म्हणजे जगात जो भगवंत आहे तोच माझ्यात आहे. मी पण भगवत रूप आहे. मीची सकळ विस्तारलो भूमंडळी. म्हणून आपण वेगळा नुरे तेथे. मी त्याच्यापासून वेगळा नाहीये. मीही भगवत रूप आहे. म्हणजे याचा अर्थ मी भगवान म्हणून घ्यावं स्वतःला, पूजा घ्यावी वगैरे नाही. नाहीतर असं होऊ शकतं. भोंदू जे असतात पुष्कळ वेळा, तर अशा पद्धतीने
आपण भुलतो. पण हे बरोबर नाही. पुष्कळ वेळा शिष्य देखील अशा पद्धतीने गाजावाजा करतात. आणखीन गुरु हताश होऊन बघत असतात काय चाललंय शिष्यांच्या लीला. पण आपण वेगळा नसतो, मी पण तेच आहे, हा अनुभव आहे. ह्या सांगायच्या गोष्टी नसतात, अनुभवायच्या गोष्टी असतात. पण सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणून संत आपल्याला सांगतात. संतांना नाहीतर काही पडलेलं नाहीये आपल्या नादी लागायला, पण तरी बुडते जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या, म्हणून ते सांगत असतात आपल्याला. अगदी व्यासमुनींपासून हे सांगितलेलं आहे की बाह्या उंचावून मी सांगतोय पण माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे व्यासमुनींचं देखील आहे, तक्रार आहे. तेव्हा जसं व्यासमुनींचं आहे, तर व्यासमुनींच्या पासून तो आज तागायत सगळे संत आपल्याला हेच सांगतायत, दुसरं काहीही सांगत नाही. त्यांची इच्छा हीच असते की आपण त्यांच्यासारखं व्हावं, आणखीन जगत सगळं ब्रह्मरूप बघावं, आपण ब्रह्मरूप व्हावं. व्यासमुनींच्या आधीपासून सुद्धा हेच चालत असणार आहे. कारण आपण जर का त्रेतायुगात पाहिलं, रावण होता, त्याच्याही आधी हिरण्याक्ष वगैरे होते. म्हणजे ही प्रवृत्ती जी आहे ती फार पुरातन आहे. पण तरीही संत त्यांच्या परीने सतत प्रयत्न करत असतात की आपण साधना करावी, आणखीन असं ब्रह्मरूप व्हावं. सगळं जग जे आहे ते ब्रह्मरूप बघावं. आपणा सकट सगळं जग, आपण वेगळा नुरे तेथे, हे महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. आणखीन ह्यासाठी पहिल्यांदा व्यतिरेकी साधना करायला लागते. हे होण्यासाठी पहिल्यांदा व्यतिरेकी साधना लागते, नंतर अन्वयाची करता येते. व्यतिरेकाची साधना म्हणजे काय, तर ज्या ज्या जगातल्या वस्तू आपल्याला दिसतात, आपल्याला दृष्टीने दिसतं, कानाने ऐकू येतं, सगळ्या पंचज्ञानेंद्रियांनी आपल्याला अनेक वस्तू कळतात, मनाने कळतात, बुद्धी काही ठिकाणी जाते, बुद्धीने कळतात. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर न इति, त्या खऱ्या नाही आहेत, त्या ब्रह्म नाही आहेत, ह्या पद्धतीने जायचं. याला व्यतिरेकाची साधना म्हणतात. व्यतिरेक म्हणजे मागे टाकणं, बाजूला टाकणं, ते नाही म्हणून स्वीकारणं. आणि असं केल्याशिवाय आपल्याला भगवत रूप होणं, म्हणजे अन्वयाची ज्याला साधना म्हणतात, की हे पण ब्रह्म आहे, हे पण ब्रह्म आहे, ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, ही करता येत नाही. संतांनी आधी व्यतिरेकाची साधना सांगितली आणि त्यामुळे देहाचे आपल्याला, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, असे पंचकोशांचा निराश म्हणा किंवा 4 देहांचा निराश, या पद्धतीने आपल्याला साधनं सांगितली आहेत. आणि ही जी सगळी साधनं आहेत, ही करत 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 जेव्हा अनुभव यायला लागतो, जेव्हा आपलं स्थिर व्हायला लागतं, त्यावेळे मी देखील भगवंत रूप आहे देहासह, हे हळूहळू आपल्याला पटायला लागतं. संत जे आहेत त्यांचा ही दृष्टी असते. आपण पाहिलं होतं की संतांची ही दृष्टी असते. बाकी संत कसे असतात मग, श्री गुरु संत हे जे आहेत, तर हे सगळीकडे बघतात भगवंत, हे खरं आहे, पण व्यवहार त्याच्यात चुकत नाहीत. ते आदर्श असतो. येथ वडील जे जे करीती, तया नाव धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ, हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. संतांना आपल्यासाठी आदर्श घालून देत असतात. तर त्यामुळे व्यवहार संपूर्ण व्यवस्थित पाळून, व्यवहारासारखाच करून आपल्यासाठी ते आदर्श निर्माण करतात की चित्त ठेवायचं भगवंताच्या ठिकाणी, आणखीन साधन मात्र जे आहे ते करत राहायचं. साधन संपलं समजा, कारण साध्य होता साधनाचा ठाव नाही. ज्या वेळे आपण दृढ अपरिवर्तनीय असं ज्ञान होतं, मी ब्रह्म आहे, हे जेव्हा कधीही विसरलं जात नाही. विसरलं जात नाही म्हणण्यापेक्षा ती सहज स्थिती होते, कारण विसरलं न जाणं ह्याच्यात सुद्धा कृत्रिमता आहे. तिथे देखील
आपण जाणीवपूर्वक आठवण ठेवत असतो. पण ही इतकी सहज स्थिती होते की आठवण वेगळी ठेवायलाच लागत नाही. आपल्याला आपण कोण आहोत याची आठवण ठेवायला लागते का? अजिबात नाही लागत. मी अमुक अमुक नावाची अमुक अमुक स्त्री आहे हे मला अगदी अर्ध्या रात्री झोपेतनं उठवलं तरी सुद्धा सांगता येईल. तसं जीवनमुक्ताचं होत असतं, तसं ब्रह्मज्ञानाचं होत असतं की ते ब्रह्म आहे, ते जागृती स्वप्ने पांडुरंग म्हणून जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय त्याचा तोच अर्थ आहे की ते पांडुरंगाशिवाय म्हणजे परब्रह्माशिवाय त्यांना दुसरं काहीही कुठेही दिसत नसतं. जे काय आहे ते पांडुरंग. पण व्यवहार तरी सुद्धा सांभाळला जातो. याला कारण आत्ताच सांगितलं की आपण त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणखीन जर का आपण सगळीकडे ब्रह्मदृष्टीने पाहायला लागलो तर किती घोटाळा होईल. आपल्याला काहीही व्यवहार सांभाळता येणार नाही. मी बघितलेले आहेत काही काही उदाहरणं, म्हणजे ब्रह्मदृष्टीची नाही पण केवळ ही व्यक्ती परमार्थाला लागलेली आहे म्हणजे ही प्रामाणिक, चांगली, अगदी छान असणारच म्हणून पूर्ण विश्वास ठेवून फसणं. माणूस परमार्थाला लागला याचा अर्थ तो ताबडतोब शुद्ध झाला, स्वच्छ झाला असा होत नाही. परमार्थाला लागला याचा अर्थ तो त्या दिशेने जायला लागलाय. पण शेवटी माणसाचे जे मूळ गुण असतात ते घालवायला खूप कष्ट पडतात. समर्थ सांगतात की अवगुण टाकिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. अगदी खरं आहे. पण त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न लागतात, तेवढी खरोखरची इच्छा लागते तर ते होऊ शकतं. आणि तसं सतत करत राहिलं तर आपल्याला भगवत रूप नक्की होता येतं. आपल्याला संत तिथे नेण्यासाठी उत्सुक असतात. आपणच विषयात गुंततो आणि विषयात गुंतल्यामुळे आपल्याला तिकडे जायची इच्छा होत नाही. थोडेसे कष्ट आहेत खरे, विषयांपासून थोडंसं दूर जायचं आहे. म्हणजे जर का प्रचंड मोठा लाभ होत असला तर आपण बाकी पण पाणी सोडतो की नाही. म्हणजे आता मी जेव्हा मेडिकलला होते, अभ्यासाची वेळ आली की खेळ म्हणा, वाचन म्हणा, फालतू भटकणं हे सगळं बाजूला ठेवायला लागायचं, अभ्यासच करायला लागायचा. मग तिथे ऊन लागताय, उकडताय, पंखा नाही वगैरेच काहीही प्रश्न नव्हता. अभ्यास म्हणजे अभ्यास, हे करायलाच लागतं. मग पहाटे उठून म्हणा, रात्री जागून म्हणा, आपण सगळं बाकीचं बाजूला ठेवतो आणि अभ्यास करतो. खेळाडूंचं तसंच आहे. जेव्हा मॅच जिंकायची असते तेव्हा ते बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवतात. ज्यांनी आपली ताकद कमी होईल असं काहीही करत नाहीत, नसते उद्योग काही करत नाहीत. आणखीन आहार विहार सगळ्यावरती लक्ष ठेवून ते जिंकायचा मनापासून प्रयत्न करतात. म्हणजे मोठ्या गोष्टीच्या लाभासाठी बारीक बारीक गोष्टी सोडून द्यायची आपली व्यवहारात तयारी असते. आणखीन हा तर प्रचंड मोठा लाभ आहे. ह्याला घबाड असं सुद्धा म्हणतात संत, म्हणजे मोठा खजिना. हा जो पुरून ठेवलेला आहे आपणच, जुने ठेवणे मीपणे आकळे ना म्हणून समर्थ सांगतात. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख दे. हे जे त्रिगुण आहे ते आपल्याला अडकवतात. सत्व एक वेळ नेतो आपल्याला, पण तो सुद्धा आपल्याला थोडासा ज्ञानाच्या अहंकाराने म्हणा किंवा सुखाच्यामुळे, सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चा नघ म्हणून गीतेत सांगितलेलं आहे, तो सुद्धा बांधतो. सोन्याची बेडी म्हणतात त्यामुळे त्याला. तिन्ही गुण आपल्याला बांधत असतात. त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी, हे मुख्य आहे. मी आणि माझे हे जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत असंच होतं. आणि संतांनी ते सोडलेलं असतं, श्री गुरूंनी ते सोडलेलं असतं. ते जगात असतात पण तरीही जगात नसतात. त्यांच्या लेखी जग हे पूर्ण मिथ्या असतं, ती दृष्टी त्यांना आलेली असते. 9वा अध्याय ना गीतेचा,
ऐश्वर्य योग आहे पहा, त्याच्यात मी भूती भूते माझ्या ठाई हे भगवंतांनी सांगितलंय. तेच इथे सांगितलंय की मी सगळीकडे व्यापून आहे, मी नाही अशी जागा नाही. एकदा त्यांनी सांगितलंय तिथे की माझ्यात भूत नाहीत, पण नंतरच म्हणतात की जगाच्या दृष्टिकोनातनं जर का आपण पाहायला गेलं तर भूत माझ्या ठिकाणी आहेत, पण जर का माझ्या दृष्टीने पाहिलं तर मी भूतात नाहीये, भूतांना अस्तित्व नाहीये. कारण त्यामुळे मी एकमेव अद्वितीय आहे. आणि जेव्हा जगाच्या दृष्टीने बघायला जातात तर त्यावेळेस मी सगळीकडे आहे, सगळ्या ह्याच्यात मीच व्यापून आहे, अशा पद्धतीने संत बोलतात. मग सूर्यदृष्टी म्हणतात. संतांची जी दृष्टी आहे ती सूर्यदृष्टी आहे, की सगळीकडे ब्रह्मच व्यापून आहे, ही सूर्यदृष्टी आहे. आणि आपली जी दृष्टी आहे ती पृथ्वीवरच्या माणसाची साधी दृष्टी आहे. म्हणून आपल्यासाठी ह्या पद्धतीने साधना करायला लागते की जे जे दिसताय, जे जे ज्ञानेंद्रियांना जाणवताय, जे जे तर्काला कळताय ते ब्रह्म नाही. तर्का न वचे ब्रह्म तर्काच्या कक्षेत येऊ शकत नाही, कुठच्याही प्रमाणांच्या कक्षेत ते येऊ शकत नाही. ते स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे. हे जे शब्द आहेत ते तेच सांगतात की अशा पद्धतीने त्याला आपण बघायला गेलं तर ते दिसणार नाहीये, उघडं असून दिसणार नाही. चांगदेव 65 माऊली म्हणतात की वाया नाव हे लुगडे, एरवी हे सूतचे उघडे. आपण कापड बघतो, कापडामध्ये तंतू असतात, आपण बघतो का ते? आपण कापडाचा रंग बघतो, डिझाईन बघतो, पोत बघतो, त्यावेळेस धागे बघतो, पण ते धागे म्हणून बघत नाही. आपण ते कापडाचा पोत म्हणून बघतो, कापड म्हणून बघतो. पण वास्तविक पाहायला गेलं तर तिथे प्रत्येक धागा आपल्याला दिसत असतो सतत. सूत उघडं आहे, पण तरीही आपण त्याला कापड म्हणतो, आपण त्यातलं सूत बघत नाही. सोनं आणि अलंकार दुसरा नेहमी दृष्टांत देतात, माती आणि घडा तिसरा दृष्टांत. हे सगळे जे दृष्टांत आहेत हे काय सांगतात की ते तत्व जे आहे ते, त्या सोनं हे तत्व म्हणा, सगळ्या अलंकारात तेच आहे. एक सोनं जाणलं की सगळे अलंकार जाणल्यासारखे आहेत. एक माती जाणली की मातीच्या सगळ्या गोष्टी जाणल्यासारख्या आहेत. उपनिषद सांगतं तसं ब्रह्म जाणलं की सगळं जाणल्यासारखं आहे, म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. जो ज्ञानी असतो त्याला सर्वज्ञ ह्यामुळे म्हणण्यात येतं की ते ज्यापासून सगळं हे निर्माण झालंय, म्हणजे ज्याच्या अधिष्ठानावरती हा सगळा भास होतोय, ते तत्व जाणलं की बाकी जाणल्यासारखं काही शिल्लकच राहत नाही. कुठेही काहीही असलं तरी ते जाणल्यासारखं होतं, कारण मूळ तत्व जे आहे ते आपण जाणलेलं आहे. संत हे सांगतायत आपल्याला, आणि आपण ऐकत नाही. आपली खासियत आहे ती की म्हणजे ऐकतो आपण, आणखीन सोडून देतो. स्थळ त्याग होता सवेची जाते, म्हणजे निरूपणी जे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते, काये करू रे क्रिया घडेना, करुणाष्टकात समर्थ म्हणतात. म्हणजे हे प्रत्यक्ष तसं जोपर्यंत आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत हे असंच चालायचं. भगवत रूप समजते, आणखीन भूते महाभूते स्वये देखे हे जे सांगितलेलं आहे, हा जो अनुभव ते स्वतः घेतात संत. इथे हे नवयोगी हे जे स्वतः अनुभव घेत होते, तो आपण हे केवळ त्यांना अनुभव होता, त्यांना नमस्कार अशा पद्धतीने सोडून नाही द्यायचं. तो अनुभव आपल्याला आला पाहिजे, आपण तसं झालं पाहिजे. संत ग्रंथ जे आहेत ते पुण्यासाठी वाचायचे. पुण्य कशासाठी? स्वर्गात जाण्यासाठी. काय ठेवलंय स्वर्गात? भोग. पण पुण्य क्षीण झालं की पुन्हा ढकलून देतात ना. जव त्या पुण्याची पावटी सरे, येऊ लागती माघारे मनुष्य लोकी. मग काय अर्थ आहे? जे ढळणारं आहे असं सुख मिळवण्यात काय अर्थ आहे? मग कुठचं पुण्य करायचं?
शुद्ध पुण्य करायचं. जेणे माते पावीचे ते शुद्ध पुण्य म्हणून म्हटलेलं आहे. शुद्ध पुण्य म्हणजे काय? तर पूर्णपणे अनासक्त वृत्तीने काहीही कोणाकडेही न मागता जे आपण सत्कर्म करतो, कसलीही अपेक्षा न ठेवता, त्याला पुण्यकर्म म्हणतात. परोपकार जो आहे तर तो मला मदत करेल, मला जर का लागलं तर त्याच्याकडे मला जाता येईल, अशा पद्धतीने जर का आपण केला तर ते परत देवाणघेवाण होते. तिथे मिळतं पुण्य, पण ते स्वर्गापर्यंतच नेईल, त्याच्या पलीकडे नाही नेणार. जर का आपल्याला त्या मूळ तत्वाशी, परब्रह्माशी जे आनंदरूप आहे, घबाड का म्हणतात? ते आनंदरूप आहे. आणि आनंदासाठी आपण सगळं करतोय, तर आनंदरूप होणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. केवळ आनंद मला असला पाहिजे. आणि असं आनंदरूप होणं हे त्यांनी शक्य होतं. जर का आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलो, ते सारखे सांगतायत पण आपण काय ऐकत नाही. त्यांनी सांगितलेला मार्ग जर का आपण स्वीकारला, तसं वागलो, तर आपल्याला जाता येईल. ही त्यांची लक्षणं इथे कशासाठी सांगितलेली आहेत? खूप लक्षणं इथे सांगितलेली आहेत त्या नवयोग्यांची. तर ती कशा दृष्टीने सांगितलेली आहेत? परीक्षा करावी म्हणून नाही येत ते. आपण तसं व्हावं, आपण त्या दृष्टीने विचार करावा, त्यासाठी आपण साधना करावी आणि आपलं आपल्याला तपासावं. आपण कुठपर्यंत आलोय हे आपलं आपल्याला तपासलं पाहिजे. इतरांना तपासण्यासाठी नाही ही लक्षणं. ही मी कुठपर्यंत आहे गेलेली हे मला कळलं पाहिजे. हे कोणाला तरी विचारून कोणीतरी मला ओळखावं, जाणावं, नमस्कार करावा वगैरे, ह्या सगळ्या अपेक्षा आहेत. हे सगळे विषय आहेत आणि ते सोडल्याशिवाय परब्रह्म भेटत नाही. परब्रह्म भेटण्यासाठी म्हणजे मी तद्रूप होण्यासाठी, परब्रह्मरूप होण्यासाठी साधना करायला लागते. आणि ही साधना पूर्णपणे निष्काम करायला लागते, तर शुद्ध पुण्य मिळतं. आणखीन शुद्ध पुण्य जर का मिळालं, ईश्वरार्पण बुद्धीने करायला लागते, निरपेक्ष करायला लागते. असं जर का मिळालं तर आपल्याला ईश्वर सद्बुद्धी देतो. काय सद्बुद्धी देतो? म्हणजे परमार्थाच्या प्रांतात आपला शिरकाव होतो. देवाच्याकडे फक्त सद्बुद्धी मागावी, बाकी काही मागू नये, कोणाकडेच मागू नये. पण देवाकडे जर का मागायचं झालं तर एवढंच मागावं. देवाच्या बद्दलचं प्रेम, सद्बुद्धी, ह्या गोष्टी देवाकडे मागण्याच्या आहेत. त्याच्याकडे विषय मागितले तर त्याला उपमा देतात ना, की हातातला भाताचा गोळा टाकून हात चाटण्यासारखं आहे. जे घ्यायला हवं ते आपण फेकून देतो. आणखीन ज्याच्यात काहीही तथ्य नाही अशा गोष्टी आपण मागतो देवाकडे. ध्रुव वगैरे बालक होता, त्यामुळे कशासाठी तो तपश्चर्या करत होता? कुठच्या तरी लौकिक गोष्टीसाठी करत होता तपश्चर्या. पण भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर त्याची तीही इच्छा गेली. तो शुद्ध होता म्हणून आपली जाईल असं नाही. प्रत्यक्ष वसुदेवाचं काय झालं होतं? वसुदेवाने स्वतः सांगितलं ना, मग आपण पहिल्या ह्याच्यात पाहिलं, पहिल्या भागात, की वसुदेवाने खूप तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाले, पण त्यांनी मुक्ती न मागता त्यांनी तू माझ्याकडे पुत्ररूपाने यावं हे मागितलं. आता पुत्ररूपाने आले भगवान, पण त्यांना उपदेश केला का? नाही. केवळ त्याची जी इच्छा होती पुत्ररूपाने भगवंताने माझ्याकडे यावं, ती त्यांनी पूर्ण केली. त्या पलीकडे त्याला लाभ झालेला नाहीये. म्हणून नारदांना ते शरण गेलेत. नारदांना विनंती करतायत की मला सांगावं म्हणून. आणि त्यामुळे नारद त्यांना भागवत धर्म सांगतायत. आणि हा धर्म जो आहे हा आपण सतत पाळला पाहिजे. ईश्वराच्या ज्या आज्ञा आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी हे जे नवयोगी होते किंवा सद्गुरू म्हणा किंवा संत म्हणा, ते कसे असतात त्याचा अभ्यास असतो. ही सगळी कारण परंपरा लक्षात घ्यायची. हा अभ्यास कशासाठी, ह्या पद्धतीने मांडणी का केली जाते ग्रंथातनं,
हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्यासमोर हा आदर्श ठेवतायत ते. आणखीन असे जे संत असतात ते स्थितप्रज्ञेची लक्षणं जी गीतेत आहेत ना, ती अभ्यासण्यासारखी आहेत. आपल्याला काही तेवढा वेळ नाहीये ती बघण्याइतका. पण सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. फार महत्वाचं आहे. स्थिर बुद्धी राहिली पाहिजे, शांत राहिली पाहिजे, आनंदी राहिली पाहिजे. जर का आपण एवढ्या तेवढ्यावरनं आपण पापड मोडणार असले आपले, तर आपण परमार्थ चिंतन कधी करणार? एवढ्या तेवढ्यावरनं जर का संताप येत असला, दुःख होत असलं, देव कुठे राहिला मग? मी माझ्याच ह्याच्यात रमले की नाही? जर का मला दुःख होत आहे याचा अर्थ मी जगालाच खरी मानतेय, मी देहाला खरं मानतेय. आणि संत कसे होते? भगवत रूप झालेले होते. सगळीकडे भगवंत आहे, मीही भगवंत आहे, ह्या पद्धतीने होते ते. मग जर का आपण मी देह म्हणून बसलो, जग दिसतं तसं आहे असं जर का धरायला लागलो, तर आपलं काय होईल? आपल्याला त्यांच्यासारखं आनंदरूप होता येणार नाही. आणि मग जगाच्या सगळ्या सुखदुःखाच्या आघातांचे आपल्यावरती परिणाम होत राहतील. मग सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं बजावे, हे केवळ पारायण, पाठांतर, वाचन एवढ्यापुरतं मर्यादित राहील. संतांचे ग्रंथ आपण तसं वागावं यासाठी लिहिलेले असतात. हे अगदी पक्क लक्षात पाहिजे. संतांचे ग्रंथ आपल्यासाठी आहेत. बुडते जन देखवे ना डोळा, किंवा व्यासांनी जे सांगितलं किंवा सगळ्या संतांनी जे सांगितलं आहे त्या पद्धतीने वागण्यासाठी त्यांचे ग्रंथ आहेत. आणि ते सांगतायत की भूत काय, म्हणजे जे जे जन्माला आलाय, चेतन अचेतन सगळं, महाभूत पंचमहाभूत, ती सगळी भगवद रूप आहेत, माझ्यातच आहेत असं तो बघतो. जडाजडी अंशी, म्हणजे जड अजड म्हणजे अचेतन. राहाटे जे सरसी ते चेतना, गा तुझसी लटिके नाही, म्हणून माऊली म्हणतात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की ते जे चैतन्य आहे, ते जे चिद रूप आहे, सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, ते जड आणि अजड ह्या सगळीकडे सारखं आहे. त्याच्यात कुठेही फरक नाही. समस सर्वेषु भूतेषु, सगळ्या भूतमात्रात ते समत्वाने व्यापून आहे. म्हणजे गाढवात किंवा मुंगीत कमी, आणखीन एखाद्या मोठ्या बड्या माणसात जास्त, असं काहीही नसतं. ते सगळीकडे पूर्णपणे सारखं आहे. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, ते मतिवेशे संभ्रम विवंचिते. तो भ्रम आहे, कमी जास्त बघणं, सगळीकडे ते आहे. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एका ते, भगवंत सांगतात. हे साधन आहे आपल्यासाठी. म्हणजे प्रत्यक्ष नमस्कार करायला जायचा नाहीये. गाढवाला आणि घोड्याला आणि सगळ्यांना नमस्कार करत गेलो तर प्रॉब्लेम येईल. पण मनात जाणून असावं की ही पण भगवंताचीच रूप आहेत. कुठचंही रूप जरी असलं तरी ते भगवंताचंच आहे. हे इथे सांगतायत की भूते महाभूते स्वये देखे, म्हणून जे सांगतायत ते जे जे देखे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्ती म्हणजे आपण करतो त्या पद्धतीची भक्ती नाही. भक्तचा अर्थच विलग असणं असा आहे. म्हणजे भक्त म्हणजे विभक्त नव्हे, तो समर्थ सांगतात. विलग जर का असलो आपण तर आपण खरे भक्त नाही आहोत. म्हणून हे जे सांगितलेलं आहे या सगळ्या ग्रंथातनं, सगळे संत जे आपल्याला सांगतायत की कसे वागा, ते वागणं आपण जर का ठेवलं तर आपलं चित्त शुद्ध होतं. आणि मग तरीच होई जे ज्ञाना अधिकार पात्र, ज्ञानाचा अधिकार येतो. ज्ञानात एव तू कैवल्यम असल्यामुळे, ज्ञान असल्याशिवाय, ज्ञानाच्या साह्याने त्या परमात्म्याला जाणल्याशिवाय, तद्रूप झाल्याशिवाय आपल्याला तो भेटणार नाहीये. म्हणजे आपण तद्रूप होऊ शकणार नाही आहोत.
मग ते कसं असतं, तर तिथे आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, सत्य मिथ्या विवेक, नित्यानित्य विवेक, एकाच विवेकाची नावं आहेत. 100 नावं ऐकून घाबरायचं काहीही कारण नसतं. एकच विवेक आहे हा. जे जे आत्मतत्व आहे तेच सार आहे, तेच नित्य आहे, तेच सगळीकडे व्यापून आहे. आणि असार जे आहे तेच अनित्य आहे, तेच अनात्म आहे. हे जाणायचं आहे. आणि हे सतत जाणायचं, त्या भगवंताचं सतत स्मरण ठेवायचं. विभूती योग कशासाठी सांगितलाय भगवंतांनी? तिथे ते काय म्हणतात की माझ्या विभूती असंख्य आहेत, मलाच माहीत नाहीत, पण ठळक ठळक सांगतो. म्हणून त्यांनी कितीतरी सांगितलं की जिथे प्रकर्षांनी आहे, जे जे जेथे उत्तम गुण ते भगवंताचे अधिष्ठान, जिथे काही विशेष दिसेल ते भगवंताचं आहे असं धरून चालायचं. म्हणजे माणसांच्यात देखील काही ठिकाणी विशेष गुण दिसतात. कितीही वाईट माणूस असला तरी काही ना काहीतरी त्याच्यात चांगलं असतं, ते भगवंताचं आहे. म्हणून त्याला वाईट स्वीकारायचं नाही त्याचं, पण त्याच्यातल्या चांगल्यावरती लक्ष ठेवायचं. हा अर्थ भद्रम करणे भी शृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिर्य जत्रा ह्या शांती मंत्रांचा आहे. की जे भद्र असेल, जगातलं शुभ असेल, चांगलं असेल ते बघा, ते ऐका. निंदा ऐकायची नाही, वाईट ऐकायचं नाही. कटकारस्थानं असलेल्या सिरियल बघायच्या नाहीत. थोडक्यात सिरियल बघायच्या नाहीत, कारण हल्ली जवळजवळ सगळ्या ह्याच्यात ते असतात असं म्हणतात. त्यामुळे ते काहीही बघायचं नाही. हे जर का आपण सगळी पथ्य पाळली तर आपल्या मनावरती ते होणारे संस्कार होणार नाहीयेत. आणि असे जर का आपण आपल्या मनावर शुद्ध संस्कार सतत करत गेलो तर एक ना एक दिवस आपल्याला प्रत्यक्ष भगवंत भेटल्याशिवाय, म्हणजे मी तद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे चित्त शुद्ध व्हायला पाहिजे, शांत व्हायला पाहिजे, विवेक पाहिजे. आत्ता जे सांगितले की कुठच्याही गोष्टीत ते पाहताना त्यातलं नित्य तत्व ब्रह्म आहे हे जाणून असायचं. आणि जे दिसतंय नाम आणि रूप जी आहेत ती सगळी मिथ्या आहेत, माईक आहेत, नाशिवंत आहेत, असार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. असं जर का आपण सगळ्या पदार्थांच्याकडे बघत गेलो, फार मोठं साधन होतं ते विवेक, वैराग्य. आणि असं बघण्यासाठी वैराग्याची आवश्यकता असते. वैराग्या वाचूनकही ज्ञानासी तगणेची नाही. आता हा केस आहे, ही माझ्या या काय म्हणायचं ह्याला ब्लूटूथ, त्याची केस आहे. मग आता म्हणजे ह्याला नाव आहे, ह्याला रूप आहे, हा पदार्थ आहे, मला उपयोगी आहे त्यामुळे मला आवडतोय, आणखीन छान दिसतो म्हणून आनंद देतो. सच्चित आनंद, नाम आणि रूप. प्रत्येक पदार्थाला हे 5 असतात. त्यातलं नाम आणि रूप असार आहे, अनात्म आहे. हे आपण सतत जर का लक्षात ठेवलं तर आपण त्याच्यात रमणार नाही. मग वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्याला येऊ नको म्हटलं तरी देखील ते पाठीमागे येईल आपल्या. आणि वैराग्य आल्याशिवाय काहीही नाही. वैराग्य ते परमभाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, समर्थ सांगतात. म्हणून वैराग्य जमवायचं आहे. आणखीन हे जे होते नवयोगी, त्यांनी अंगावरती कपडा सुद्धा नव्हता, इथपर्यंत विरक्ती होती त्यांची. याचा अर्थ जे सगळ्याचा त्याग करतात ते विरक्त असतात असा नाही, नाहीतर हा पण आपला गैरसमज होऊ शकतो. कारण त्याग केला पण जर का मनातनं त्याग झाला नाही तर काही उपयोग नाही. त्याग सगळा मनातनं व्हायला पाहिजे. मग वरती जरी तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे निमेळे बोधू न मळले तयाचा, म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं ह्याच अध्यायात कुठेतरी पुढे. हे जे असे ज्ञानी असतात ते पूर्णपणे विषयांमध्ये बुडलेले दिसले. जनक राजा, आता जनक राजा सम्राट होता, सम्राटाचे सगळे भोग घेत होता.
पण तरी देखील त्यांनी शुकाचार्यांना सुद्धा ज्ञान दिलं. शुकाचार्यांचे ते गुरु झाले. ज्या शुकासारखे पूर्ण वैराग्य दुसऱ्या कोणाचं नाही म्हटलं जातं, त्यांचे गुरु जनक महाराज होते, जे राजवैभवात लोळत होते. म्हणजे कोण कसं आहे त्याच्यावरती काहीही अवलंबून नसतं, ते प्रारब्धावरती असतं. प्रारब्ध असेल त्यानुसार आपल्याला देहाला ह्या भोग मिळतात किंवा मिळत नाही. त्यामुळे तिथे लक्ष न देता आपलं लक्ष जे केंद्रित करायचं आहे ते या सगळ्या मागे असलेल्या भगवंताच्याकडे. जेव्हा आपल्याला कुठच्याही गोष्टीचं ज्ञान होतं तेव्हा ते त्याच्या मागे जे चित तत्व आहे, ज्ञानरूपता आहे, त्याच्यामुळे होतं. जेव्हा कधी मला आनंद होतो, त्या आनंदरूप भगवंताचा अंश असतो. तो आनंदरूप परमात्मा जो आहे, ब्रह्म जे आहे ते आनंदरूप आहे, त्याचा तो अंश असतो. तो त्यावेळेस विषयाच्या निमित्ताने प्रकट होतो. विषयात आनंद नाहीये. विषयात आनंद असता तर आपला आनंद मग कमी झाला नसता आवडता विषय मिळाल्यानंतर. आता सण सगळे चाललेले आहेत चातुर्मासात, काय केव्हा नंतर, आता चातुर्मासाच्या नंतर दिवाळी, दसरा वगैरे एक 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 आहेतच. दसरा तर चातुर्मासातच आहे. पण ह्या याच्यात सगळ्या इतके सण आहेत, आपण अनेक पदार्थ करतो, त्याच्यात आनंद घेतो. जर का समजा मला चिरोटे आवडतात समजा, आणि माझ्या पुढे ढीग ठेवला, खा हवे तेवढे, मी किती खाऊ शकणार आहे? किती खाऊन खाऊन खाणार आहे? कंटाळा नाही येणार मला? निश्चित येईल. एक खाल्ल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढा चौथ्याला शिल्लक राहणार नाही. चौथ्याला काय, दुसऱ्याला सुद्धा तेवढा शिल्लक राहत नाही. हे आपण मनात ठेवायचं. आणखीन मग या नवांच्या सारखी आपल्याला स्थिती याचा संभव आहे. वैराग्य हळूहळू हळूहळू डेव्हलप करायला लागतं. आणि ते भक्तीच्या मध्ये भगवंताच्या चिंतनात रमलं तर होतं किंवा विचाराने होतं. हे कायम टिकणारं नाहीये आणि ह्यानी मिळणारं सुख मला कायम मिळणार नाहीये. एकाच पदार्थातनं जरी मला त्यावेळी सुख झालं तरी ते कायमचं टिकत नाही, हे लक्षात ठेवून त्याच्यातनं आपलं चित्त काढायचं आहे. त्याचा विचार सोडायचा आहे. चित्त काढायचं म्हणजे चित्ताचं काम आहे चिंतन. त्याचं चिंतन थांबवायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं. अखंड त्याचं अनुसंधान जर का ठेवलं तर आपल्याला अशा पद्धतीचा अनुभव येऊ शकतो. सद्गुरू जे आहेत ते असे असतात. अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव म्हणून योग वासिष्ठात वसिष्ठ मुनींनी रामाला सांगितलं होतं. त्याग आतमध्ये असून दे, पण तो असून दे. नाहीतर आपल्याला वाटतं की हा मी त्याग केलाय, पण वास्तविक काय असतं? आपलं मन कुठे धावताय, कसं धावताय, स्वतःवरती लक्ष ठेवायला लागतं. आणि हे लक्ष ठेवलं तर आपल्याला इथपर्यंत जाणं शक्य आहे. भूत महाभूत सगळीकडे भगवंत आहे ही जाणीव ठेवायची आणि मग कोणाला दुखवू नये. संत जे सगळ्यांना सगळ्यांचं सगळं सहन करतात, कोणाला दुखवत नाहीत. का नाही? आत्मवत सर्व भूतेषु. सगळीकडे त्यांना ते परब्रह्म दिसत असतं. परब्रह्मा वाचून दुसरं काहीही नाहीये हा त्यांचा निश्चय असतो. अगदी अचेतन महाभूत, भूत महाभूत का म्हटलंय? जड अचेतन ह्यासाठी. आणखीन चेतन आणखीन जड ह्या दोन्हीसाठी. भूत म्हणजे निर्माण झालेली हे जरी असलं तरी महाभूत हा पुढे शब्द आल्यामुळे आपण इथे भूत ह्याचा चेतन जीव असा अर्थ घ्यायला लागतो. आणखीन मग जीव मात्र आणखीन अचेतन गोष्टी देखील स्वतःमध्येच बघतो किंवा मीच तिथे आहे, मीची सकळ विस्तारिलो ह्या पद्धतीने त्यांचा अनुभव असतो. आणखीन तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी हे जे आहे, हे जे सगळे भागवतात सांगितलेलं आहे किंवा अनेक ग्रंथात सांगितलेलं आहे ते या दृष्टीने आहे. तिथे पुढे आहे की हेही देखते देखणे, तेही स्वया आपण होणे, होणे न होणे, येणे जाणे,
ही गिळूनी लक्षणे विचरती जगी. म्हणजे त्यांच्या त्या स्थितीमध्ये बघणारा, बघणं आणि बघण्याचा विषय ही सगळी भगवत रूप आहेत. वेगळ्या भाषेत तेच सांगितलंय, सगळी भगवत रूप आहेत. आणि ही दृष्टी हळूहळू आपल्याला विकसित करायला लागते. त्याच्यासाठी चित्त शुद्ध करायला लागतं. चित्त शुद्ध करण्यासाठी निष्काम कर्म करायला लागतं. या सगळ्या अशा पायऱ्या आहेत, आणखीन त्या आपल्याला चढत जायच्या. त्याच्यासाठी आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे माहीत लागतं. त्या दृष्टीने हा आजचा जो आपला विषय झालाय तो यासाठी झालेला. आणि त्यासाठी काय करायला लागतं हे आपण थोडक्यात पाहिलं. हे जे 9 योगी होते, जे जनकाच्या दरबारात गेले, आणखीन जनकांनी त्यांना प्रश्न विचारले. आता हा एक प्रश्न पडू शकतो मला, की जनक जो आहे, एकदा मी म्हटलं की शुकमुनींना देखील त्यांनी उपदेश केला. आणि एकदा सांगते की ह्या 9 मुनींच्याकडनं त्यांनी उपदेश घेतला. जनक राजा हे त्या विदेह राज्याचं, म्हणजे मिथिलेचा राजा जो होता त्याचं बिरुद आहे. सगळे तिथल्या राजांना जनकच म्हणत असत, विदेही जनक म्हणत असत. सगळे ज्ञानी होते ते. सगळी जी परंपरा त्यांची होती ती ज्ञानाची होती. सीतेचे वडील एक जनक होते. त्याच्याही आधी अनेक जनक राजांची उदाहरणं दिलेली आहेत. कधी अष्टावक्र मुनी त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं आहे, कधी आणखीन कोणाकडनं आहे. एका कथेत गंधर्वांचं संभाषण ऐकून त्यांना ज्ञान झालं असंही आहे. हे जनक राजा ही परंपरा, म्हणजे जसे पीठ असतं ना, तिथल्या शंकराचार्यच म्हणत जातात. तसं त्या मिथिलेचे जे राजे होते त्यांना जनक असं नाव होतं. आणि म्हणून ती जी कथा सांगितली, ही कथा सांगितली, ह्याच्यात कुठेही विरोध नाहीये, हे लक्षात घ्यायचं. हे जे पुढलं सांगितलेलं आहे की देखते देखणे, सगळं त्रिपुटी जी आहे, सगळ्या त्रिपुटी त्याच्यात लय पावतात. सगळी त्रिपुटी जी आहे ती पूर्ण ब्रह्मरूप होते. म्हणजे मी बघणारी, बघायची गोष्ट ग्रंथ आणि बघण्याची क्रिया, सगळं ब्रह्म आहे. सगळीकडे ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. हा अनुभव घेण्यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत. हे चातुर्मासासारखे सगळे जे उत्सव आहेत, सगळे जे उपक्रम करतायत ते ह्या दृष्टीने आहेत की आपल्याला तसं होता यावं, त्या दिशेने आपलं पावलं तरी जावीत. होऊ न होऊस हळूहळू हो, पण यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः म्हणून म्हटलेलं आहे भगवंतांनी, की जे असा जाणण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यातला एखादा मला जाणू शकतो. तो एखादा आपण का नाही व्हावं? आपणही तसं होण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करूया, माझ्यासह सर्व प्रयत्न करूया. आणखीन मी त्या दृष्टीने ईश्वराकडे प्रार्थना करते, आपल्यालाही सदिच्छा देते. आणखीन माझं इथे संपवते. रामकृष्ण हरी. आपल्या सर्वांना डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांनी ही ओवी इतक्या सोप्या भाषेत समजून सांगितली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तसेच सगळा श्रोतृवर्ग त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. जय जय रघुवीर समर्थ.